मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, तर फडणवीस हे ज्युनियर बोल बच्चन असल्याचं राऊतांनी म्हटलंय। फडणवीसांनी केलेल्या बोल बच्चन टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे। शिंदेची शिवसेना अमित शहांच्या मालकीची अमित शहांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष असं संजय राऊत यांनी म्हटलं, तर फडणवीस हे ज्युनियर बोल बच्चन असल्याचं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बोल बच्चन टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे। शिवसेनेचा ब्रँड कशाला आले तर तुमचं नामही शांबितून टाकेल। येताना अँब्युलन्स घेऊन जाताना नार्वे होऊन त्याला उलटून टाकेल। बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही। बोल बच्चन जर आम्हाला कोणी म्हणत असेल तर ही प्रेरणा आम्ही नरेंद्र मोदी पासून घेतली। नरेंद्र मोदी हे जगातल्या समस्त बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत। जगातल्या समस्त बोलबच्चन संघटना आहे, त्या संघटनेचे नरेंद्र मोदी अध्यक्ष आहेत। त्याच्यामुळे पूर्वी आमचे संबंध होते त्यांच्याशी, थोडेफार गुण आमच्यात आले असतील बोलण्याचे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे ज्युनियर बोल बच्चन, त्याला अजून जमत नाही, उघडे पडतात। आणि आता नरेंद्र मोदीही रोज उघडे पडायला लागलेले आहे। लोक त्यांच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही। प्रेसिडेंट ट्रम्पनं काल 18व्या वेळा सांगितलं की भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध मी थांबवलं। आणि नरेंद्र मोदी बोलबच्चन असले तरी त्यांची दातखिळी त्या विषयावरती अद्याप बसलेली आहे। शिंदेची शिवसेना अमित शहांच्या मालकीची अमित शहांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। शहांना जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही। महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासाठी शहांची विधानं। गृहमंत्री अमित शहांवर राऊतांनी घणाघात केलाय। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी। एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहापेक्षा आम्हाला जास्त आहे। आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवलेंचा आहे असं म्हणण्यासारखं। अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। महाराष्ट्र अमित शहा मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात ती महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी, महाराष्ट्राच्या जखमेवर, महाराष्ट्राच्या मराठी माणसाची जी त्यांनी एकजूट फोडण्याचा प्रयत्न केला त्या जखमेवर अमित शहा इथे मीठ चोळण्यासाठी येतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।